नमस्कार, कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत। आज आपण हा सुंदर अंगुराचा रुमाल, द्राक्षांचा हा रुमाल ग्रेप्सचा विणायला शिकणार आहोत। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि असाच रुमाल विणायला तुम्ही सुद्धा शिका आणि आपल्या घराची सजावट आपल्या हातांनी विणलेल्या वस्तूंनी करा। पोपटी रंगाच्या धाग्यापासून सुरुवात करूया। पहिले गाठ करून घ्यायची आणि 8 चेन्स करायचे। 1 2 3 4 5 6 7 8। फर्स्ट चेन मध्ये स्लिप स्टिचने जोडायचं। तर असा एक सर्कल तयार होतो। आता इथे एक चेन करायची आणि या रिंग मध्ये सर्कल मध्ये सिंगल क्रोशा करायची। 2 3 असे एकूण 16 सिंगल क्रोशे करायचे आहे। तर असे 16 सिंगल क्रोशे झाल्यावर दाखवते। सोळा सिंगल क्रोशे पूर्ण झाल्यानंतर याच्या फर्स्ट स्टिच मध्ये एक स्लिप स्टिच घेऊन हा राउंड पूर्ण करायचा आहे। आता नेक्स्ट राउंड साठी 3 चेन करायच्या। 1 2 3। त्याच ठिकाणी एक डबल क्रोशा करायचा आहे। म्हणजे हे 2 डबल क्रोशे झाले सेम स्टिच मध्ये। आता नेक्स्ट स्टिच मध्ये पण असेच 2 डबल क्रोशे करायचे आहे। तर अशा पद्धतीने प्रत्येक एका स्टिच मध्ये 2 डबल क्रोशे करायचे आहे। सेम स्टिच मध्ये 2 डबल क्रोशे। नेक्स्ट स्टिच मध्ये 2। तर असे टोटल 32 डबल क्रोशे होते। 32 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे। झाल्यावर दाखवते। आता हे टोटल 32 डबल क्रोशे झाले आहेत। आता इथे फर्स्ट स्टिच मध्ये याला स्लिप स्टिचने जोडून हा राउंड इथे कंप्लीट करायचा आहे। हा राउंड पूर्ण झाल्यावर आता नेक्स्ट राउंड साठी 5 चेन करायच्या। 4 5 5 चेन झाल्यावर याच्या पुढचा जो स्टिच आहे तो सोडून द्यायचा आणि पुढच्या स्टिच वर एक डबल क्रोशा करायचा। एक स्किप केला आहे आणि नंतर नेक्स्ट स्टिच वर एक डबल क्रोशा। परत 2 चेन, एक स्टिच स्किप करायचा आणि त्याच्या पुढच्या स्टिच वर एक डबल क्रोशा करायचा। पुन्हा 2 चेन आणि एक डबल क्रोशा सोडून पुढच्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशा। 2 चेन, एक स्टिच सोडून पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशा। तर अशा पद्धतीने हा राउंड पूर्ण करून घ्यायचा आहे। झाल्यावर दाखवते। अशा पद्धतीने हा राउंड पूर्ण झाल्यानंतर 2 चेन ज्या इथे करायच्या त्या केल्या आणि शेवटी मग इथे थर्ड चेन मध्ये जोडायचं।
स्लिप स्टिचने आणि इथे एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा आहे। आता पुढच्या राऊंडसाठी हा जांभळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि इथे हा सर्वात पहिले आपण गाठ मारून घेतली आहे। त्यानंतर हा इथे असा सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचा। 5 चेन करायच्या, 1 2 3 4 5 झाल्या। पुढच्या डबल क्रोशेवर एक डबल क्रोशा, याप्रमाणे। आता 2 चेन करायच्या, 1 2। आता जी ही पुढची गॅप आहे यामध्ये 5 डबल क्रोशे करायचे आहे। इथे पॉपकॉर्न स्टिच करणार आहोत, त्यासाठी पहिले 5 डबल क्रोशे करायचे। 2 3 4 5। आता हे पलटवायचं आहे आणि इथे अशी हुक काढून सिंगल क्रोशा घ्यायचा किंवा स्लिप स्टिच सारखं घ्यायचं, तर हा समोरून असा पॉपकॉर्न सारखा फुगेल। परत एकदा सांगेन मी पुढे जेव्हा करेल तेव्हा। तसा पॉपकॉर्न स्टिच झाल्यानंतर परत इथे 2 चेन करायच्या आणि आपला पूर्ण हे पलटून घ्यायचं। आता 2 चेन झाल्यानंतर एक डबल क्रोशा या डबल क्रोशेवर घ्यायचा। परत 2 चेन करायच्या, हा पॉपकॉर्न स्टिच झाल्यानंतरचा जो डबल क्रोशे आहे हा या गॅप मध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर 2 चेन झाल्यानंतर एक डबल क्रोशा या डबल क्रोशेवर घ्यायचा, म्हणजे एक गॅप मध्ये आणि एक अगोदरच्या डबल क्रोशेवर। यानंतर परत 2 चेन। आता या पुढच्या गॅप मध्ये पुन्हा असाच पॉपकॉर्न स्टिच बनवायचा आहे, त्यासाठी 5 डबल क्रोशे करायचे। 1 2 3 4। तुम्ही 4 याचा सुद्धा पॉपकॉर्न स्टिच करू शकता, तुमचे लोकल जर जाड असेल तर, पण मी इथे 5 घेते। त्यानंतर हे पलटवायचं आहे आणि इथे या खालून किंवा फर्स्ट जे आपला डबल क्रोशे आहे त्यामधून धागा घ्यायचा आणि यातून काढायचा स्लिप स्टिच सारखं। 2 चेन करायच्या आणि आपला वर्क पलटून घ्यायचा।
तसा हा पॉप स्टिच झाला. परत 2 चेन करायच्या. 2 चेन केल्या होत्या आपण, पलटवण्याच्या आधी करायचे किंवा नंतर पण करू शकतो. 2 चेन झाल्यानंतर हा जो डबल क्रोशे आहे यानंतर एक डबल क्रोशे या गॅपमध्ये घ्यायचा. परत 2 चेन करायच्या, 1 2 आणि पुढच्या डबल क्रोशेवर एक डबल क्रोशे करायचा, एक गॅपमध्ये आणि एक डबल क्रोशे. आता परत 2 चेन करायला लागेल आणि पुढच्या गॅपमध्ये इथे जसा हा पॉपकॉर्न स्टिच बनवला तसाच ते पॉपकॉर्न स्टिच बनवायचा. त्यानंतर सेम याच पॅटर्नने हा राऊंड पूर्ण करायचा आहे. तर हा पूर्ण झाल्यावर दाखवते. बघा, अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण झाला आणि इथे एकूण 8 पॉपकॉर्न स्टिच झाले आहेत. शेवटी काय करायचे, 2 चेन आणि इथे जोडायचं आहे. इथे शेवटचा जेव्हा पॉपकॉर्न स्टिच राहील त्याच्यानंतरच्या डबल क्रोशेवर डबल क्रोशेने घ्यायचं नाही. पुढे जे एक 5 चेनची साखळी 5 चेन आहे त्यातल्या 3rd चेनमध्ये त्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आणि हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा या पद्धतीने. आता पुढच्या राऊंडसाठी काय करायचं आहे ते बघूया. 5 चेन करायचे, 2 3 4 5 आणि पुढच्या डबल क्रोशेवर एक डबल क्रोशे करायचे. नंतर 2 चेन करायच्या, 2. आता पुढची ही जी गॅप आहे पॉपकॉर्न स्टिचच्या आधीची त्यामध्ये अशाच पद्धतीने एक पॉपकॉर्न स्टिच करायचं आहे. 5 डबल क्रोशे करून 2 3 4 5 पलटवायचं. फर्स्ट डबल क्रोशे मधून हुक काढायची, जसं आधीच्या राऊंडमध्ये केलं आहे तसंच पॉपकॉर्न स्टिच करायचं. परत इथे 2 चेन करायच्या, 1 2. नंतर परत इथे एक पॉपकॉर्न स्टिच करायचं ह्या नंतरच्या गॅपमध्ये. हा एक केला त्याच्यानंतरच्या गॅपमध्ये परत एक पॉपकॉर्न स्टिच करायचं याच पद्धतीने. प्रत्येक एक पॉपकॉर्न स्टिच झाल्यानंतर 2 चेन करायच्या आणि प्रत्येक एक डबल क्रोशे झाल्यानंतर 2 चेन करायच्या. म्हणजे हे जितके आपण स्टिच घेत आहे त्याच्या मध्यात 2-2 चेनचीच गॅप आहे. चार 5 पलटवायचं. पहिल्या डबल क्रोशेमधून हुक घ्यायचे
इथे स्लिप स्टिच करून 2 चेन घ्यायचे, पलटवायचं, आता एक डबल क्रोशा करायचा, दुसरा डबल क्रोशा, इथे जो खालच्या राऊंडचा एक डबल क्रोशे त्याच्यावर एक डबल क्रोशे केला, 2 चेन करायच्या, परत पुढच्या एका डबल क्रोशावर एक डबल क्रोशा, पुन्हा 2 चेन. आता हा जो आधीच्या राऊंडचा पॉपकॉर्न स्टिच आहे त्याच्या आधी गॅप आहे आणि नंतर गॅप आहे, तर त्या दोन्ही गॅपमध्ये पॉपकॉर्न स्टिच घ्यायचे. मला 2 हा पॉपकॉर्न स्टिच झाल्यानंतर 2 चेनची गॅप, मग इथे पण पॉपकॉर्न स्टिच, आणि हा जसा पॅटर्न आपण केला तसाच पॅटर्नने हा पूर्ण राऊंड करायचा आहे. म्हणजे 2 डबल क्रोशे आणि 2 पॉपकॉर्न स्टिच, 2 डबल क्रोशे 2 पॉपकॉर्न स्टिच, प्रत्येक स्टिचच्या मध्ये 2 चेनची गॅप. तर हा पूर्ण राऊंड झाल्यावर दाखवते मी. हे बघा, आता एवढे राऊंड पूर्ण झाले आहे. 1 2 3 या राऊंडमध्ये 3 पॉपकॉर्न स्टिच घेतल्या, या राऊंड सारखाच आहे. आणि याच्यानंतर आता 4 पॉप स्टिच घ्यायचे आहे एका स्लॉटमध्ये. त्याच या राऊंडसारखं करायचं आहे, पण तरी एकदा करून दाखवते. तर हा राऊंड स्टार्ट करताना 3 चेन करायच्या, 5 चेन करायच्या, 4 5, आणि हा जो डबल क्रोशे आहे त्यावर एक डबल क्रोशे करायचा, 5 चेन झाल्यानंतर नेक्स्ट डबल क्रोशेवर एक डबल क्रोशे. त्याच्यानंतर जी ही गॅप आहे या पॉपकॉर्न स्टिचच्या आधी, तिथे असाच पॉपकॉर्न स्टिच घ्यायचा आहे 5 डबल क्रोशे करून, 2 3 4 5 डबल क्रोशे झाल्यानंतर याला टर्न करायचं आहे आणि पहिल्या स्टिचमधून हुक टाकून स्लिप स्टिच घ्यायचं आहे. अशा प्रकारे अजून इथे 2 चेन करायचं, पुन्हा पलटवायचं. आता ही जी गॅप आहे इथे हाच पॉपकॉर्न स्टिच करायचा, 1 झाला, 2 नंतरचा इथे येईल या गॅपमध्ये, आणि त्याच्यानंतरचा या गॅपमध्ये येईल. सेम असंच पॉपकॉर्न स्टिच करायचे, आणि प्रत्येक एका पॉपकॉर्न स्टिच झाल्यानंतर 2 चेन घ्यायचे आहे. तर हे 3 करून झाल्यावर दाखवते. हे बघा, 4 पॉप स्टिच झाल्यानंतर 2 चेन घेतल्या आणि इथे डबल क्रोशावर डबल क्रोशा केला, म्हणजे करायचं आहे. त्यानंतर परत 2 चेन घ्यायच्या आणि ह्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशा करायचा. इथे डबल क्रोशे झाल्यानंतर पुन्हा 2 चेन करायच्या आणि या गॅपमध्ये पॉप स्टिच करायचं आहे 5 डबल क्रोशेचा, इथे जसा केला आहे तसाच. तर मग या पण राऊंडमध्ये आपण 4 पॉप स्टिच करून आणि मध्ये 2 डबल क्रोशा घेऊन राऊंड कंप्लीट करून घेऊ. अशा पद्धतीने हे राऊंड पूर्ण झाला आहे. आणि ह्या राऊंडमध्ये प्रत्येक स्लॉटमध्ये 4 पॉप स्टिचेस केले आहे. आणि आता इथे शेवटी 2 चेन करून इथे 3rd चेनमध्ये आपण जॉईन करून घेत आहोत. स्लिप स्टिचने इथे जॉईन करायचं आहे.
त्यानंतर एक चेन करायची आणि हा इथे सोडून द्यायचा, कापायचा नाही आहे धागा, कारण नंतर परत त्या धाग्याचं काम आहे. पण सध्या आता पोपटी धागा घ्यायचा आहे, ग्रीन कलरचा गाठ करून घ्यायची आणि हा धागा इथे जोडायचा पुढच्या राऊंडसाठी. इथे हे बघा, इथे नेहमीच तसंच जोडलं आणि आता इथे 7 चेन करायच्या. 2 3 4 5 6 7 चेन झाल्यानंतर या गॅपमध्ये आणि या गॅपमध्ये पॉपकॉर्न स्टिच बनवायची आहे. आता आपल्याला हे कमी करायचे, इथे 4 होते तर या राऊंडमध्ये 3च पॉपकॉर्न स्टिच घ्यायचे आहे. तर आपल्याला पुन्हा इथे हा धागा घ्यायचा पर्पल, हे जेव्हा आपण इथे सोडलं तेव्हा हे इथून असं घ्यायचं, म्हणजे हे गाठ मारल्यासारखं होते आणि मग सुटणार नाही. हे असं विरुद्ध दिशेने घेऊन घ्यायचं. ह्या ग्रीन धाग्याने 7 चेन करायच्या. 1 2 3 4 5 6 7. नंतर मग इथे हा धागा घ्यायचा आणि आता ह्या धाग्याने इथे पॉपकॉर्न स्टिच करायचं. आपण या राऊंडमध्ये जसा डबल क्रोशे घेतले आहे 5, तसे घ्यायचे आणि पॉपकॉर्न स्टिच बनवायचं. पलटून 1 2 चेन, परत पुढच्या गॅपमध्ये असेच 5 डबल क्रोशे घ्यायचे. 2 3 4 5. हा डबल क्रोशे, हा पॉपकॉर्न स्टिच झाल्यानंतर 2 चेन घ्यायची आणि इथे सुद्धा असाच पॉपकॉर्न स्टिच बनवायचा. तर हे 3 पॉपकॉर्न स्टिच झाल्यावर दाखवते. हे बघा, हे 3 पॉपकॉर्न स्टिच झाले. हे झाल्यानंतर हा धागा इथे इथून हा अगोदरचा हिरवा धागा ओढायचा आहे आणि आता या हिरव्या धाग्याने 4 चेन घ्यायच्या आहे. 1 2 3 4. आणि आता या पुढच्या डबल क्रोशेवर एक डबल क्रोशा घ्यायचा. इथे डबल नाही, ट्रिपल क्रोशा घ्यायचा आहे. या डबल क्रोशेवर हा ट्रिपल क्रोशा. 2 3. 3 वेळा हुक काढायचे. 4 चेन करायच्या. नंतर 1 2 3 4. परत पुढच्या डबल क्रोशेवर ह्या डबल क्रोशेवर ट्रिपल क्रोशा घ्यायचा. 1 2 3 वेळा हुक काढायची, म्हणजे ट्रिपल क्रोशा झाला. पुन्हा 4 चेन करायच्या. 1 2 3 4. 4 चेन झाल्यानंतर आता पुन्हा पॉप स्टिच करायचे आहे, तसे 3. तर त्यासाठी परत हा पर्पल कलरचा धागा घ्यायचा आहे आता, आणि हा हिरवा धागा तसाच राहू द्यायचा आहे बाजूला. आता ह्या धाग्याने इथे या गॅपमध्ये 5 डबल क्रोशे करायचे आहे, जसे आपण पॉप स्टिचसाठी करत आलो आहे प्रत्येक राऊंडमध्ये तसेच. असे 5 डबल क्रोशे करून पॉप स्टिच बनवायचा आहे. हा पॉप स्टिच झाल्यानंतर इथे पॉप स्टिच नाही, पॉपकॉर्न स्टिच. पॉप स्टिच वेगळा असतो, हा पॉपकॉर्न स्टिच आहे. तर इथे 5
डबल क्रोशे करायचे आणि तीच प्रोसेस आहे 4 5 पलटवायचं, मागून फर्स्ट डबल क्रोशेमधून हुक काढायची आणि एक स्लिप स्टिच करायची। 2 चेनची गॅप करायची आहे प्रत्येक पॉपकॉर्न स्टिचमधून आणि आता या पुढच्या ह्या गॅपमध्ये आणि ह्या गॅपमध्ये सुद्धा असेच पॉपकॉर्न स्टिच बनवून घ्यायचे आहे। ते झाल्यानंतर पुन्हा हीच प्रोसेस आहे हिरव्या रंगाने। तर हे एवढे पॉपकॉर्न स्टिच झाल्यावर दाखवते परत। हे बघा आता 3 पॉपकॉर्न स्टिच झाल्यावर परत हिरवा रंग घ्यायचा आहे, इथे जांभळा तसाच राहू द्यायचा आणि याने 4 चेन करायचे, 1 2 3 4। या डबल क्रोशेवर एक ट्रिपल क्रोशा घ्यायचा, 1 2 वेळे घ्यायचे ट्रिपल क्रोशेसाठी। एकदा काढायचं, दोनदा आणि तिसऱ्यांदा हुकमधून काढायचं, हुक धाग्यामधून काढायची। परत 2 चेन करायच्या, 4 चेन करायच्या, 3 4 आणि या डबल क्रोशेवर ट्रिपल क्रोशा घ्यायचा। डबल 2 3 परत 4 डबल क्रोशे घ्यायचे, 1 2 3 4। आता या गॅपमध्ये पॉपकॉर्न स्टिच घ्यायचा आहे, इथे जसा घेतला आहे तसाच। तर ही स्टेप बघू शकता तुम्ही आणि स्टेप बघून हा पूर्ण राऊंड करू शकता। मी आता हा पूर्ण राऊंड झाल्यावर दाखवते। हे बघा हा राऊंड पूर्ण झाला आहे, म्हणजे 3 पॉपकॉर्न स्टिच झाले आहे। नंतर इथे आपण 4 चेन केल्या आणि ट्रिपल क्रोशा करायचे, जिथे आपण सुरू केलं होतं त्याच ठिकाणी एक ट्रिपल क्रोशा करायचा आहे। 2 3 वेळा काढलं, नंतर पुन्हा 4 चेन करायच्या, 1 2 3 4 आणि याच्या थर्ड चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं। आता पुढच्या राऊंडसाठी काय करायचे ते बघूया। 1 2 3 4 5 6 चेन्स घ्यायच्या आणि पुन्हा हा पर्पल कलरचा धागा घ्यायचा आहे आणि पुन्हा एक इथे पॉपकॉर्न स्टिच बनवायचा आहे। हा इथे ओढायचा, पोपटी हिरव्या रंगाचा धागा तसाच राहू द्यायचा आहे, कापायचा नाही आहे, कारण परत आपल्याला हिरव्या धागा घ्यावा लागणार आहे। आता मी हा जांभळा घेतला, हिरवा तसाच राहू देते आणि इथे जांभळ्या रंगाने पॉपकॉर्न स्टिच करायचा आहे। पॉपकॉर्न स्टिच जसा नेहमी करत आहोत 5 डबल क्रोशे घेऊन त्याच पद्धतीने करायचं आहे। इथे हे बघा, इथे असं 5 डबल क्रोशे घेऊन पॉपकॉर्न स्टिच करायचं आहे। तर मी इथे केल्यानंतर 2 चेन घ्यायच्या आणि मग पुन्हा इथे पॉपकॉर्न स्टिच करायचा। हे बघा, पॉपकॉर्न स्टिच झाल्यानंतर इथे 2 चेन करायच्या, 1 2 आणि पुन्हा ही जी गॅप आहे इथे असाच एक पॉपकॉर्न स्टिच तयार करायचं। हे बघा, इथे एक अजून पॉपकॉर्न स्टिच केल्यानंतर परत हा पोपटी हिरव्या रंगाचा धागा घ्यायचा, जांभळा तसाच राहू द्यायचा आणि या हिरव्या रंगाने 2 चेन करायच्या, 1 2 आणि आता पुढे थोडी वेगळी स्टेप आहे। हा जो मागचा जांभळा होता तो बरोबर या ग्रीनच्या खाली घ्यायचा आणि इथे आपल्याला आता ही 1 2 3 गॅप दिसत आहे। तर ही जी मिडल गॅप आहे मधातली, या गॅपमध्ये
ट्रिपल क्रोशे करायचे आहे. 2 3 वेळा काढून ट्रिपल क्रोशे. असे आपल्याला या गॅपमध्ये सेम गॅपमध्ये 10 ट्रिपल क्रोशे करून घ्यायचे आहे. 2 झाले, 3 असे एकूण 10 ट्रिपल क्रोशे करून घ्यायचे आहे. हे बघा 10 ट्रिपल क्रोशे झाल्यानंतर काय करायचं आहे, परत 2 चेन घ्यायचे आहे. मी 10 ट्रिपल क्रोशे करून घेतले. आता 2 चेन केल्या. आता परत आपल्याला इथे पॉपकॉर्न स्टिच करायचं आहे आणि त्यासाठी पुन्हा हा जो सोडला होता तो पर्पल कलरचा धागा घ्यायचा आहे आणि या धाग्याने आता इथे ह्या बरोबर पर्पलच्या खाली ग्रीन ठेवायचा आणि याला घेऊन इथे असा 5 डबल क्रोशे करून पॉपकॉर्न स्टिच तयार करायचा आहे. हे बघा पॉपकॉर्न स्टिच झाला. नेहमीसारखेच केले आहे, त्यामुळे मी दाखवलं नाही कारण व्हिडिओ खूप लांब होत आहे. हा पॉपकॉर्न स्टिच झाल्यानंतर पुन्हा 2 चेन घ्यायच्या आणि परत या गॅपमध्ये सुद्धा तसाच एक पॉपकॉर्न स्टिच तयार करून घ्यायचा आहे. हे बघा हा दुसरा सुद्धा पॉपकॉर्न स्टिच करून घेतला. आता आपल्याला पुन्हा ग्रीन थ्रेड घ्यायचा आहे असा आणि याने 2 चेन करायच्या, 1 2. आता पुन्हा इथे जसं आपण या स्पेसमध्ये 10 ट्रिपल क्रोशे केले तसेच 10 ट्रिपल क्रोशे करायचे आणि हा पर्पल बरोबर याच्या खाली ठेवायचा म्हणजे तो ग्रीनवर येणार नाही, ग्रीन धाग्यावर. आता इथे 10 असे ट्रिपल क्रोशे करून घ्यायचे आहे. तर तुमच्या हा राऊंडचं स्टेप लक्षात आली असेल. ह्याप्रमाणे इथे जसे 2 पॉपकॉर्न स्टिच, 2 चेनची गॅप आणि मग इथे 10 ट्रिपल क्रोशे. तर याच पॅटर्नने हा राऊंड पूर्ण करून घेऊया. झाल्यावर दाखवते मी. हे बघा हा राऊंड पूर्ण झाला. पण आता इथे शेवटी काय करायचं आहे, जॉईन करताना हे जे आपण 10 ट्रिपल क्रोशे केले आहे सगळीकडे, पण लास्टच्या स्लॉटमध्ये 10च्या ऐवजी 9 ट्रिपल क्रोशे करायचे आहेत. तर मी 9 ट्रिपल क्रोशे केले. त्यानंतर ही जी मधातली गॅप आहे साखळी त्याच्या 3rd चेनमध्ये सॉरी 4th चेनमध्ये याला जोडायचं आहे स्लिप स्टिचने. आणि हे जी चेन आहे ती मग एक ट्रिपल क्रोशे म्हणून काउंट होईल. त्यामुळे त्याच्यासाठी आपण इथे फक्त 9 ट्रिपल क्रोशे घेतले आहे, पूर्ण 10 नाही घेतले आहे. अशा पद्धतीने याला जोडून घ्यायचं. इथे जॉईन केल्यावर हा राऊंड पूर्ण होतो. आता हा शेवटचाच राऊंड उरला आहे, तर तो कसा करायचा बघूया. इथे चेन घ्यायच्या 2 3 4 5 6 चेन घ्यायच्या. परत हा इथे सोडायचा आणि आता आपल्याला हा धागा घ्यायचा आहे जांभळा, कारण इथे आता 2 आहे. 4 3 2 आता 1 होईल. कमी कमी करत आलो आहे ना आपण. तर इथे आता एक पॉपकॉर्न स्टिच करायचं आहे. त्यासाठी हा जांभळा धागा इथून ओढायचा आहे. हे प्रॉपर इथे असा सोडायला पाहिजे, नाही तर टाईट नको व्हायला. इथून हा जांभळा घेतला की इथे आता नेहमीसारखे 5 डबल क्रोशे घेऊन पॉपकॉर्न स्टिच करायचा. तर तुम्हाला माहीतच असेल पॉपकॉर्न स्टिच कसा करत आलो आहे आपण आतापर्यंत. तर मी तो भाग नाही दाखवत, पॉपकॉर्न स्टिच झाल्यावर दाखवते. असे 5 डबल क्रोशे करायचे आणि पॉपकॉर्न स्टिच करायचं.
हे बघा, आता इथे पॉपकॉर्न स्टिच झाल्यानंतर परत ग्रीन धागा घ्यायचा आहे आणि याने 2 चेन करायचे आहे. 1 2 2 झाल्यानंतर इथे फर्स्ट जो ट्रिपल क्रोशिया आहे तिथे सिंगल क्रोशियाने जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि इथे 4 चेन करायच्या. 2 3 4 4 चेन झाल्यानंतर परत याच ठिकाणी सिंगल क्रोशियाने जोडून घ्यायचं. म्हणजे बघा, इथे एक छोटीशी पाकळी तयार होत आहे. याला आपण पिको स्टिच असे म्हणतो. तर हा एक पिको स्टिच झाल्यानंतर काय करायचं, ह्या पुढची जी ट्रिपल क्रोशिया आहे सेकंड नंबरची तिथे परत सिंगल क्रोशियाने जोडून घ्यायचं आहे. पुन्हा 4 चेन करायच्या. 2 3 4 त्याच ठिकाणी सिंगल क्रोशियाने जोडून घ्यायचं. आता हा दुसरा पिको स्टिच तयार झाला. नंतर नेक्स्ट ट्रिपल क्रोशियामध्ये सिंगल क्रोशियाने जोडायचं. पुन्हा 4 चेन करायच्या आणि त्याच ठिकाणी परत सिंगल क्रोशियाने जोडायचं. पुन्हा नेक्स्ट ट्रिपल क्रोशियामध्ये सिंगल क्रोशियाने जोडायचं. 4 चेन करायच्या आणि त्याच ठिकाणी परत सिंगल क्रोशियाने जोडायचं. अशा प्रकारे हा 3 ट्रिपल क्रोशियावर पिको स्टिच करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण 10 पिको स्टिचेस करून घेतले आहे 10 ट्रिपल क्रोशियावर. त्यानंतर काय करायचं आहे, 2 चेन करायच्या आणि परत आता इथे पर्पल कलर घ्यायचा आहे, कारण पुन्हा आपल्याला एक पॉपकॉर्न स्टिच इथे करायचा आहे. तर इथे पण पाहिजे तितका असा धागा सोडायचा. तुम्ही हवं तर कट पण करू शकता, पण आता हे एवढे करताना नेहमी कट करणे त्रासदायक होते, त्यामुळे हा इथूनच असा जोडून घेऊ शकतो. तर हा असा पर्पल मी जोडून घेतला. आता याने इथे पॉपकॉर्न स्टिच करायचा. 5 डबल क्रोशे करून इथे पॉपकॉर्न स्टिच झाल्यानंतर 4 5 मागून पलटवायचं. इथे पॉपकॉर्न स्टिच झाल्यानंतर परत हिरव्या रंग घ्यायचा. इथून ओढायचं. याने इथे 2 चेन करायच्या. 1 2. आता परत इथे जसे 10 पिको स्टिच केले तसेच या 10 ट्रिपल क्रोशियावर 10 पिको स्टिच करायचे आहे. त्यासाठी इथे सिंगल क्रोशियाने जोडायचं. फर्स्ट ट्रिपल क्रोशियावर 4 चेन करायच्या. 2 3 4 त्याच ठिकाणी सिंगल क्रोशियाने जोडायचं. सेम आपण जेव्हा पहिल्यांदा केलं आहे तसंच. परत नेक्स्ट ट्रिपल क्रोशियावर सिंगल क्रोशियाने जोडायचं. 4 चेन करायच्या. 4 परत त्याच ठिकाणी सिंगल क्रोशियाने जोडायचं. असे 10 पिको स्टिचेस करून घ्यायचे. अशा प्रकारे हा लास्ट राऊंड कंप्लीट करायचा आहे. शेवटी एक पॉपकॉर्न स्टिच राहील आणि हे झाल्यावर आपला हा रुमाल पूर्ण होईल आहे. तर मी झाल्यावर दाखवते. हे बघा, हे पूर्ण झालं आहे आणि आता शेवटी इथे जॉईन करायचं आहे. हे इथे 5 चेन घेतल्या होत्या त्याच्यात मध्ये जोडायचं स्लिप स्टिचिंग आणि एक चेन घेऊन हा धागा कापून घ्यायचा. इथे आपला हा पूर्ण सुंदर रुमाल तयार झाला. इथे एक जांभळा पण धागा उरत आहे, तर त्याला पण आपण इथून असं गाठ मारून घ्यायची आहे. इथून अशी गाठ मारून हा सुद्धा धागा कापून घ्यायचा आहे. हा आहे रुमालाचा फायनल लुक. कसा वाटत आहे? छान ग्रेप्स आहे आणि हे त्याचे पानं. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल
या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण अशाच वेगवेगळ्या डिझाईन्स मी अपलोड करत असते. तुम्हाला क्रोशापासून आणखी काय बनवायला आवडेल ते मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी त्याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड करेल.